ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात आली मोठी धाडसी कारवाई. 6 मे रोजीच्या मध्यरात्री अबचलनगर वजीराबाद भागातून तब्बल 5,000 शस्त्र केली पोलिसांनी जप्त आणि अंदाजित जवळपास 50 लाखांची एकंदरीत शस्त्र असल्याची पोलिसांची माहिती. सविस्तर वृत्तांत. नमस्कार, मी दिगंबर शिंदे, डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल, नांदेड. बहुधा नांदेडच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असावी ज्यामध्ये जवळपास 4,796 एवढी वेगवेगळी शस्त्र सापडलेली आहेत. ही घटना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या वतीनं पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आणि त्यांच्या टीमच्या वतीनं करण्यात आलेली आहे. दिनांक 6 मे रोजी मध्यरात्री साधारणतः 12 ते 1 च्या दरम्यान अबचलनगर वजीराबाद भागातून ही शस्त्र जप्त करण्यात आल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आज दिनांक 7 मे रोजी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं जणू काही शस्त्र प्रदर्शन आहे अशागत ती शस्त्र लावण्यात आलेली होती आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सर्वच्या सर्व शस्त्रांची पाहणी केली. त्यामध्ये खंजर, गुप्ती, छोटी तलवार, मोठी तलवार, पिवळ्या कलरची तलवार अशी वेगवेगळी शस्त्र जणू अनेकांना पहिल्यांदाच पाहिल्यागत त्या ठिकाणी शस्त्र दिसली. ही अतिशय मोठी धाडसी कारवाई निश्चितपणे आहे. त्यामुळं सर्व स्तरातून ग्रामीण पोलिसांचं कौतुकच केलं जाते आहे. परंतु एवढी मोठी प्रमाणात साठवणूक असेल किंवा साठेबाजाच्या माध्यमातून ही शस्त्र कोणकोणत्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात भविष्यात वापरली जात होती की काय, आणि त्यातून नांदेडच्या माध्यमातून नांदेड हे शस्त्रांचं माहेरघर होते आहे की काय. त्यामुळं पोलिसांनी वेळीच आवर घेतला, पोलिसांनी वेळीच पायबंद या आरोपितांवर घातला आणि ही शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. नांदेडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या माध्यमातून फ्लॅश आउट असेल अशी वेगवेगळे मोहिमा राबवून चोरांच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अनेकांना तडीपार असेल किंवा वेगवेगळ्या कायद्यानुरूप त्यांना कडकच्या कडक शासन सुद्धा केलं जात आहे. त्या उपर अशा पद्धतीच्या धाडसी कारवाई पोलिसांनी केल्या, परंतु इतर भागातून मोठ्या प्रमाणात ही शस्त्र कुठून आणली जातात, यांचं शस्त्रांचं कनेक्शन कोण्या भागात आहे हे सुद्धा धागेदोरे कुठेतरी पोलिसांनी पकडणं, त्यांना आवरणं हे सुद्धा गरजेचं आहे. ही शस्त्र बनवत असताना यांना कुठंतरी कुणाचा कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतो काय, या पाठिंबा कोणती राष्ट्रीय असेल, मोठ्या प्रमाणात राज्य टोळी त्यांना सहकार्य करते की काय, हे सुद्धा आता टप्प्याटप्प्यानं पोलिसांना शोधावं लागणार आहे. परंतु नांदेडच्या या धाडसी कारवाईनं पोलिसांचं कौतुक निश्चितपणे झालेलं आहे. परंतु या गोष्टी कमी करण्याकरिता, थांबवण्याकरिता कुठंतरी तुम्ही आम्ही जनता म्हणून सुद्धा, नागरिक म्हणून सुद्धा पुढं आलं पाहिजे. एखाद्या भागात अशा पद्धतीचे शस्त्र असेल, देशविघातक घटना असेल, कोणती काही अनुचित प्रकार घडण्याच्या पद्धतीनं काही प्रकार असतील, अशा पद्धतीचे कुणकुण किंवा चर्चा ऐकायला मिळाल्यास संबंधित कुठलंही पोलीस ठाणे असो त्या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. अनेक ज्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं सहकार्याच्या मदत टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत, त्याही टोल क्रमांकावरती जर अशा घटना वेळीच सांगितल्या तर काही अनुचित प्रकार जे होणारे असतात ते सुद्धा आवरले जाऊ शकतात. परंतु जी 6 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारात वजीराबाद भागातून अबचलनगर भागातून जी शस्त्र पकडण्यात आलेली आहे ती तब्बल 4,796 एवढी शस्त्र आहेत आणि जवळपास 50 लाखांचा हा मुद्देमाल आहे. फार मोठी आणि धाडसी ही कारवाई आहे. या कारवाईमध्ये सध्या तरी एक आरोपी अटकेत असून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी 7 मे रोजी दुपारी 12च्या सुमारास पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण इथं येऊन ही वेगवेगळी शस्त्र आहेत ती कशा पद्धतीनं वापरली जातात, ती शस्त्राची पाहणी त्यांनी केलेली आहे. येत्या काळामध्ये अजूनही धाडसी कारवाई अशाच पद्धतीनं केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर माध्यम कर्मीशी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी संवाद सुद्धा साधलेला असून त्या अशा पद्धतीचा जे कृत्य करणारी मंडळी आहे त्यांना येत्या काळात
त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, त्यांना पायबंद केलं जाईल, असंही पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे, दिघा पाटील. धन्यवाद.